अरे तो दारोड आहे, तो माथे फिरू आहे, मग घरात काय दुसरं काय कसं काय करत नाही रे, तो तिथंच कसं काय जातोय, त्याला तेच कसं काय जायला कळतंय. पोलीस प्रशासनाची ही पॉलिसी झाली आहे की कुणी केलं, दारुड्याने केलं, कुणी केलं, माथे फिरून केलं. हे कुणी असू द्या, याच्या पाठीमाग ताकद असल्याशिवाय अशा घटना घडत नाहीत. आणि त्यामुळं बीडच्या एसपीनी हे हिंदूंच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं बंद करावं. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तुमची आम्ही तक्रार सोमवारी संग्राम भैया आणि मी जाऊन करू. इथं आल्याच्या नंतर आम्हाला हे सांगितलं, हे काय एसपी, ऍडिशनल एसपी, इथले पोलीस कशासाठी हे करताय. तुम्ही कुठं औरंगजेबाच्या दरबारात काय जी हुजूर करण्यासाठी नाही आहे. अरे आमची लोक कधी यांना त्रासच देत नाहीत. का हे घडताय, कोण घडवताय. लव जिहादच्या घटना रोज होत आहेत. पोरींना फसवलं जातंय हिंदूंच्या फेसबुकवरनं, त्या पोरींना टार्गेट केलं जात आहे. इन्स्टावरनं नावं बदलायची, हिंदूंची नावं लावायची, हिंदू देवदेवांचे फोटो इन्स्टाला आयडीला लावायचे, पोरींना एकदा जाळ्यामध्ये घ्यायचं, अन्याय अत्याचार करायचा, व्हिडिओ तयार करायचे, ते व्हिडिओ दुसऱ्या पोरांना द्यायचे, त्याला परत व्हिडिओ करायचा, भीती घालायची, आईला दाखवतो, वडिलांना दाखवतो, तिसऱ्याला द्यायचा. काय प्रकार आहे. आणि मग परत आमच्या महाराष्ट्रात आहेतच थोर विचारवंत, मग त्यांना प्रेम झालं म्हणून काय झालं, काय जरा तर लाजा.